नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी काय नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे एकदम सोप्या टिप्स जेणेकरून तुमची अवघड कामे खूप सोपी होती. तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली, जेव्हाही तुम्ही शेवगाच्या शेंगाची भाजी करत असणार तर त्या शेंगा ज्या आहेत ना त्या भाजी सोडल्यानंतर फुटतात. तर असं नको व्हायला म्हणून काय करायचं आहे, भाजीला फोडणी देण्याच्या आधी त्या तेलामध्ये शेंगा थोडंसं मीठ टाकून ना परतून घ्यायचा. असं केल्यामुळे शेवग्याच्या शेंगाची भाजी चवदारसुद्धा होते, शेंगा अगदी फुटतसुद्धा नाही आणि तशीच शेंग राहते. ही टिप नक्की आजमावून बघा आणि थोडंसं चवीनुसार मीठ आवर्जून टाका, खूप चविष्ट अशी भाजी होते. चला नंतरची टिप बघूया. इकडे बघा, आपल्याला कधी कुठे टिफिन न्यायचा असेल तर 2 टिफिन असले तर काय होतं, एका ह्याच्यात लिक्विड असतं आणि एका ह्याच्यात अगदी सॉलिड असतं, फॉर एक्झाम्पल पोळ्या वगैरे. सो बऱ्याचदा काय होतं की भाजी ना सांडल्या जाते आणि ती मग दुसऱ्या डब्याला लागते किंवा दुसऱ्या डब्यामध्ये जाते आणि असं कॅरीबॅगमध्ये नेलं तर हे होतं. सो असं नको व्हायला ना, म्हणून मी एक जबरदस्त टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीने तुम्ही ठेवलं तर दोन्हीही भांडे जे आहेत ते खराब होतात. सो भाजी जरी डब्यामधून पडली तरी दुसरा आपला डबा जो आहे तो सेफ राहावा यासाठी एक जबरदस्त टिप. थोडीशी मोठी तुम्हाला कॅरी बॅग घ्यायची आहे. एका बाजूनी बघा, कॅरी बॅगच्या एका बाजूनी तुम्हाला एक डबा ठेवून घ्यायचा आहे. नंतर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा आणि तुम्हाला त्याला असा जे आहे 2 चुरगळ्या मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर सेम अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने एक पॉकेट तयार होईल आणि त्यामध्ये दुसरा आपल्याला डबा ठेवून घ्यायचा आहे. भाजी असेल काही असेल, सांडलं जरी असेल तर ते अगदी पॉलिथिनच्या बाहेर सुद्धा येणार नाही आणि दुसरा डब्बासुद्धा घाण होणार नाही. ही टिप नक्की आजमावून बघा. बऱ्याचदा आपल्याला टिफिन न्यायच्या वेळेस हा प्रॉब्लेम नेहमी येत असतो. चला नंतरची टिप बघूया. आता आपण एक सोल्युशन बनवणार आहोत आणि हे सोल्युशन मला असं वाटतं सगळ्यांना खूप कामी येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. सो इकडे मी घेतलेला आहे कोलगेट. व्हाईटच कोलगेट तुम्हाला घ्यायचं आहे, बाकी दुसरं कोणतंच कोलगेट तुम्हाला इकडे घ्यायचं नाही. त्यानंतर इकडे घ्यायचं आहे तुम्हाला जे अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही वापरत असणार त्या लिक्विडचा इकडे वापर करायचा आहे. अगदी थोडंसं तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. सो इकडे तुम्ही हे सोल्युशन थोडंसं जास्त किंवा कमी बनवू शकता. ते कशासाठी बनवतं हे तुम्हाला समोर समजणारच आहे. सो आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार एक मस्त अशी पेस्ट आपली तयार होते या पद्धतीने आणि व्यवस्थित कोलगेट आणि डेटॉल एकमेकांसोबत मिक्स होऊन जातात. जुने टूथब्रशचा इकडे मी वापर करत आहे. तुम्ही जुने टूथब्रश फेकत असणार ना तर त्याचा क्लिनिंगसाठी खूप छान पद्धतीने वापर होतो. पाणी टाकून बघा, अशा पद्धतीने आपलं सोल्युशन तयार झालं. मला भरपूर सारे कमेंट आले होते की भिंतीवरती मुलांनी रेषा ओढलेल्या आहेत पेनाच्या, पेन्सिलच्या, खडूच्या, मार्करच्या, तर त्या कशा पद्धतीने घालवाव्यात. आता माझ्या घरचे हाल तुमच्यापेक्षा काही वेगळे नाही आहेत. आम्ही तर डायरेक्ट परमनंट मार्करच घेऊन पूर्ण भिंत खराब केली आणि मेन म्हणजे हॉलचीच भिंत खराब केली, ती दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसत नाही. सो मग हे सोल्युशन बनवायचं. आता बघा, स्पेशली मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेल, तुमच्या मुलांपासून तुम्हाला मार्कर जरूर लांब ठेवायचा आहे. मार्करची डाग निघण्यास थोडासा जास्त वेळ लागतो आणि बऱ्याच वेळेस थोडंसं भिंतीचा कलरसुद्धा निघू शकतो. ॲज कम्पेअर पेनाचे डाग असेल, खडूचे डाग असेल, पेन्सिलचे डाग असेल, हे निघण्यास अगदी खूप सोपं जातं. आता इकडे मार्करच केलं आणि तिने असं न करता थोडाच नाही मारला तर पूर्ण भिंत अगदी तिने कव्हर केली मार्करने. सो थोडाफार कलर गेला आहे, जास्त नाही म्हणणार मी, अगदी थोडासा. पण या पद्धतीने तुम्हाला एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची किंवा जुना टूथब्रश घ्यायचा आणि घासायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की भिंतीचा कलर निघतोय, बिलकुल नाही, कारण तुम्हाला एकदम प्रेस देऊन करायचं नाही, एकदम स्लाइटली करायचं आहे. एक वेळ असं करा की थोडंसं हे सोल्युशन लावून भिंतीला ठेवा आणि नंतर एकदम हलक्या हाताने तुम्ही घासू शकता. आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण मी घासून घेतलेलं आहे. नंतर ओला कपडा करून घ्यायचा आहे, पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि जेवढं पूर्ण कव्हर केलं होतं ते पूर्ण एकदा पुसून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दिसणार की हे ओलं किंवा वेगळे डाग पडलायत की कलर गेला असं तुम्हाला दिसेल, पण सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की याच्यावरती जे आहे बिलकुल अशी कलर वगैरे गेलेला नाही. परमनंट मार्कर होता तरीसुद्धा सर्व डाग गेले, थोडेफार राहिलेत जे की नेक्स्ट टाईम मी नक्की क्लिअर करणार आहे. सो या पद्धतीने तुमच्याही घरी लहान मुलं असतील सो ही ट्रिक नक्की आजमावून बघा आणि नक्कीच कलर निघतो याची मी तुम्हाला नक्की गॅरंटी देते. पण आवर्जून नंतर आपल्याला असं पुसायचं नाही. तर आपण यामध्ये कोलगेट वापरला आहे तर पांढरेटसे असे डाग भिंतीवरती दिसू शकतात. सो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे नंतर पाण्याने भिंत पुसून घ्यायची आहे.
वॉलपेपर असेल वॉलपेपरवरती तर इझिली निघून जातं. अगदी तुम्ही ओला कपडा जरी केला तर वॉलपेपरवरून निघून जातं किंवा त्याच्यावरूनही निघत नसेल तर ही ट्रिक तुम्हाला आजमायची आहे. आता हे पूर्ण मी सुकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पण त्याआधी तुम्ही इकडे बघू शकता अगदी थोडं बघा अगदी कुठेतरी बाकी आहे की तिने खूपच जास्त डार्क केलं. अगदी थोडंसं बाकी आहे जे की मी नेक्स्ट टाईम नक्की क्लिअर करणार आहे. मला असं वाटलं की कलर वगैरे नको निघायला म्हणून मी तिथे स्टॉप झाले. सगळं बघा किती क्लीन निघालेलं आहे आणि आता हे पूर्ण सुकलेलं आहे. तीच भिंत आहे. तुम्ही बघू शकता कलर बिलकुल गेलेला नाही. थोडा कुठेतरी तुम्हाला दिसतोय कारण तिथे तिने खूप जास्त केलं होतं. परमनंट मार्कर होता. पण कलर जात नाही. आय होप ही टिप तुम्हाला खूप म्हणजे खूपच कामी येईल. चला नंतरची टिप बघूया. इकडे आपल्याला घ्यायचं आहे भांडे घासायचे साबण. जे साबण तुम्ही वापरत असणार भांडे घासण्यासाठी ते तुम्हाला घ्यायचं आहे. आता ही पूर्ण मी वडी घेतलेली आहे. ही पूर्ण वडी ना तुम्ही ग्रेट करून सुद्धा घेऊ शकता. पण मला इकडे जास्त सोल्युशन बनवायचं नाही. मी फ्रेशलीच हे बनवणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला दाखवते. कमी जास्त तुम्ही तुमच्याने हे सोल्युशन बनवून घेऊ शकता. आता चमच्याचे आणि म्हटलं तर हे साधारणतः 3 मोठे चमचे एवढं आपण साबणाचा चुरा घेतलेला आहे. म्हणजेच ग्रेट करून घेतलेला आहे. सो आता इकडे आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची आहे. ती म्हणजे लिंबू. आता आपल्याला लिंबू इतकं एवढं छान काम करतं ना, तुम्ही असं वापरत असणार की डिशवॉश लिक्विड वापरत असणार. सो त्याने तर क्लीन निघतंच. पण बऱ्याच वेळेस साबणाचा वापरसुद्धा केला जातो. बहुतांश घरी साबणाचा वापर केला जातो. पण बरेचसे जे तेलकट भांडे असतात ते मात्र याने निघत नाही व्यवस्थितरित्या. सो त्यासाठी तुम्हाला ना यामध्ये अशा पद्धतीने लिंबू टाकून ठेवायचं आहे. त्यामुळे सांगितलं पूर्ण साबणाची वडी तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण 1 लिंबू तुम्ही यामध्ये टाकू शकता. जेवढं तुम्ही साबणाचं प्रमाण घेणार आहात त्यानुसार कमी जास्त हे होणार आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्याला एक सोल्युशन बनवून घ्यायचं. ज्या पद्धतीने डिशवॉश लिक्विडचं सोल्युशन असतं तसं आपल्याला बनवायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या यामध्ये मेल्ट होऊन जातं. तुम्ही गरम पाणी घेऊ शकता लवकर हे होण्यासाठी आणि व्यवस्थितरित्या मिक्स होतं. लिंबाने काय होतं की चकाकीसुद्धा येते, तेलकटपणासुद्धा जातो आणि साबणाने तर आपले भांडे व्यवस्थित छान निघतातच. बऱ्याचदा आपण काही तळणीचं केलं तर ते व्यवस्थितरित्या निघत नाही. सो या पद्धतीने नक्की करा. एखादी रिकामी बॉटल घ्यायची आहे. माझ्याकडे डिशवॉश लिक्विडचीच होती त्यामध्येच मी हे लिक्विड टाकून ठेवते आहे. तुम्ही एखादी कोणतीही प्लास्टिकची बॉटल त्याला होल पाडून घेऊ शकता. आता इकडे ना मी पोळ्या करत असताना जे सुकं पीठ असतं गव्हाचं ते मी यामध्ये ठेवते. पण हे ना मी असंच घासायचं म्हणलं ना व्यवस्थित निघत नाही. सो त्यामुळे मग मी ह्या गव्हाच्या पिठाचा डब्बा स्पेशली गव्हाचं पीठ मी ज्यामध्ये ठेवते तो ॲल्युमिनियमचा डब्बासुद्धा माझा मी ह्या सोल्युशनने साफ करते. स्पेशली मी हे जे डब्बे ठेवलेले असतात जे खूप चिकट झालेले असतात त्यासाठी मी ह्या सोल्युशनचा नक्की वापर करते. सो तुम्ही बघणार पूर्ण चिकटपणा निघून जातो आणि एक वेगळ्या प्रकारचा शायनीनेस आणि चकाकी आपल्या भांड्याला नक्की येत असते. सो या पद्धतीने तुम्ही नक्की साफ करून बघा. तुम्हाला खूप छान येईल. डबेच नाही स्टीलची भांडी, ॲल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची भांडी, कोणतीही भांडी तुम्ही याने मस्तपैकी साफ करू शकता. खूप छान शायनीनेस येतो आणि मी जास्त तुम्हाला हे सांगेल की जे भांडे खूप जास्त चिकट झालेले आहेत त्या भांड्यांसाठी तुम्ही या सोल्युशनचा वापर नक्की करा. आता मी हे तुम्हाला घासून तुमच्यासमोर घासले. आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. इतके छान याच्यावरती चकाकी आली आहे. खूप जबरदस्त रिझल्ट येतो. सो नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि यामधली सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. फेसबुकला फॉलो नक्की करा. बाय.